महेंद्र भाऊच काम नाही करत, काहीच काम नाही करत महेंद्र. आतापर्यंत काम चालूच आहे गाईस. जवळपास 9 वाजले. काम चालूच आहे. ते बोर्ड लावून राहिलेले आहे. काम तर चालूच आहे. डेडिकेशन बघा काम करण्याचा. काम करून राहिले. जे आज टार्गेट होतं ते टार्गेट कंप्लीट करूनच टाकायचं असं यांचं म्हणणं आहे. त्यालाच म्हणजे डेडिकेशन कामाबद्दल. वा क्या बात आहे. फायनली गाईस यांचं काम झालं आहे आजचं. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता माझी तयारी झाली आहे रिदातला सोडून देण्याची आणि मला जिम जायचं आहे, तर त्याच्यासाठी पण आता पहिले रिदातला सोडून मग जिमला जातो. गाईज पूर्ण पसारा असाच पडून आहे कारण की आता रिदातची बॅग, माझी जिमची बॅग, रिदातची टिफिन बॅग वगैरे असंच पडून आहे. आता हा बेल आहे कारण की आजचा श्रावणचा दुसरा सोमवार आहे, तर हे बेल चढवण्यासाठी बेल आहे. म्हणजेच आज अमृताचा आणि आईचा उपास आहे. तर रिदाची तयारी होऊन राहिली आहे. रिदाची तयारी झाल्याबरोबर निघू आम्ही. मित्रांनो, जिममधून जस्ट आलो आणि आता दुकानात आपलं जे सबसूप आहे, जे आपलं डेली रुटीन आहे ते करतो म्हटलं आता. कारण की आता टाईम पण झाला आहे, अमृतालाही सोडून देणं आहे ऑफिसला. मग त्याच्या म्हणजे मग आंघोळ पाणी पण लवकर झाली पाहिजे. मग आता पटपट करतो आपलं दुकानाचं साफसूप. मित्रांनो, आपले प्लेयर आले तिन्ही मॅच खेळायला, म्हणजेच आपले घरचे बोर्ड लावायला. हा पोरगा बहुत काम करते आमचा मनीभाई, असा अविनाश भाऊ म्हणून राहील. बिलकुल अविनाश भाऊ नाही का, बिलकुल त्रास नाही म्हणते आहे ना मनी भाऊ. महेंद्र भाऊच काम नाही करत, काहीच काम नाही करत महेंद्र भाऊ. सगळं काम एकच माणूस करते. मी रेडी झालो आहे. कशाला? रिदातला आता घ्यायला जातो कारण की आता तिची स्कूल सुटणार, तर पटकन घेऊन येतो गाईजला. चलो. रिदातला स्कूल मधून घेऊन आलो आणि आता काम तर चालूच आहे घरी बोर्ड लावायचं. आता किचनचं वगैरे काम चालू आहे. रिदात आपलं जेवण वगैरे करून बसला आहे मोबाईल पाहत. रिदात, मोबाईल किती वेळात ठेवणार आहे तू? 5 मिनिटात ठेवणार आहे. आणि आता मला बाहेर काम आहे, तर मी जाऊन येतो. मित्रांनो, दुपारनंतर डायरेक्ट आता आपण ब्लॉग कंटिन्यू करतो. असंच होऊन राहिलं कारण की कामं खूप जास्त मागं लागलेले आहे. घरी काम चालू आहे, हे आणून द्या, ते आणून द्या, हे बोर्ड जे लावून राहिलं आहे, तर कामं तर लागलेच आहे मागं, म्हणून ब्लॉग बनवता येऊन नाही राहिला आहे. रिदातचा अभ्यास घेतला. रिदातचा अभ्यास झाल्यावर रिदात बसला आपला आता गेम खेळत. तेव्हा चेहरा लपवून राहिला आणि आपले काम चालूच आहे. महेंद्र भाऊ जून अविनाश भाऊ लागलेले आहे. बघा कसं कचरा होऊन गेला बघा. हे बघा पूर्ण फोडणी. ते आपण नवीन हे बनवत आहो ना बोर्ड, कारण की फ्रीजसाठी डायरेक्ट असं होऊन राहिला विषय. इतका होऊन राहिला पायाला का सांगू, आता पुरं पायाला कचरा झालेला आहे. आता काम घरी म्हटलं तर कचरा होणारच आहे. आई आता आपली लहानच्या पोरासारखी नाही का वेपर्स खाले बसते. खा. आतापर्यंत काम चालूच आहे गाईस. जवळपास 9 वाजले. काम चालूच आहे. ते बोर्ड लावून राहिलेले आहे, म्हणजे जिथं नवीन बोर्ड बनवत आहोत आपण
बाकी हे ते जुने बोर्ड आहेत इथंच ते काढून ते बोर्ड बनवत होते. आता हे काम चालूच आहे रात्रीचे 9 वाजेपर्यंत आणि ते उद्या सुट्टी घेणार आहे कदाचित, म्हणून ते काम कंप्लीट करून मग परवा येणार पुन्हा. तसला काम तर चालूच आहे. डेडिकेशन बघा काम करण्याचा, इतकं काम करून राहिले. आमची बाबी जेवण करायला बसली आहे टीव्ही बघता बघता. काय जेवता बेटा? कढी पोळी. वा वा वा, छान छान. आता फायनल टचअप चालू आहे गाईज, म्हणजे ते बोर्ड लावत आहे. बाकी सगळं झालं, तेवढं लावल्याशिवाय मानणार नाही म्हणते बाबा. कारण की उद्या एक यांच्या शाळेला सुट्टी म्हणजे कामाला सुट्टी म्हणते बाबा. कामाचं एवढं म्हणजे जेवढं आपण हाती घेतलं तेवढं पूर्ण करूनच घ्यायचं, म्हणजे जे आज टार्गेट होतं ते टार्गेट कंप्लीट करूनच टाकायचं, असं यांचं म्हणणं आहे. त्यालाच म्हणजे डेडिकेशन कामाबद्दल. वा क्या बात आहे. फायनली गाइस यांचं काम झालं आहे आजचं आणि आता निघण्याच्या याच्यावर आहे. पॅकिंग चल रही है, पॅकिंग चालू आहे. आता गेल्याबरोबर आंघोळा थंड पाणी ना, ते थंड पाणी अंगावर पडल्यावर किती बडी वाटत असेल ना, है ना. चला यांचं काम झालं आजचं आणि आता हे निघणार. तो बोर्ड आहे गाईस जो आपण लावला आहे, म्हणजे नवीन लावला, इथं काहीच नव्हतं आणि हा जुना म्हणजे इथं होता पण इथं आपण चेंज केला. असं आहे आमचं काम. फायनली आता इकडलं झालंय. उद्या यांची सुट्टी आहे, उद्या ते येणार नाही. आई म्हणते शाळेला सुट्टी आहे म्हणते यांच्या, तर हे काही येणार नाही उद्या, परवा येईल. ते कशाला घासताय तुम्ही तसं? घासून नका पुसू. बस 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 बस, होते होते होते. इतक्या वेळची फ्रीज बंद होती तर आता तिचं पूर्ण म्हणजे डिफ्रॉस्ट सारखंच झालं. तर जितकं काही बर्फ होतो तो वितळला, आता पाणी निघत आहे तिकडनं. अमृता त्याला बरोबर सेटल करून राहिली आहे. खूप भूक लागली मला, खरंच खूप भूक लागली. आता जेवण करावं लागेल. आता हे साफसूफ झाल्यानंतर जेवण करायला लागू आम्ही सगळेजण. भाई किती दिवसानंतर मी नाही का आपल्या रूम मध्ये आलो आहे एडिटिंग करायला. कारण मी एडिटिंग करायला रूम मध्ये असं याच्यासाठी बसत नव्हतो, कारण की मला लागतो लाईट. निवेदातला आणि अमृताला झोपावं पण लागते ना, कारण की मग त्यांना उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी उठून स्कूलला जाणं आहे, हिला जॉबला जाणं आहे, सगळ्यांना आटपून सगळं करणं आहे. आणि आपण तो या वेळेला भाई आपण तर ब्लॉग बनायचे, लेकिन मेहनत तो मैं भी कर रहे. तर अशी गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपण बसून आज खूप दिवसानंतर मी इथे एडिटिंग करायला बसलो आहे. आता लॅपटॉप वगैरे चालू केलेला आहे. बघा आपलं योगीजी ब्लॉगचा लॅपटॉप माझा HP चा लॅपटॉप आहे. आम्ही घेतला होता, मी माझ्या मेहनतीच्या पैशानं जॉब करत होतो तेव्हा. रिदात आलेला आहे आणि रिदात म्हणत आहे आजचा ब्लॉग इथंच लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचा प्रेमाचा ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो आता हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.